गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि आज महानगर प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जी जिम्मेदारी आहे ते आपले औचित राऊत साहेब यांचा इथे हा सन्मान होतोय। कारण युवकांना पुढे नेण्यासाठी त्यांचं देखील खूप लाख मोलाचं कार्य या खारघर नगरामध्ये आपण पाहत आलेलो आहोत। त्याचबरोबर आमचे नक्कीच दीपक दादा घरस साहेब महानगर समन्वयक, खऱ्या अर्थाने एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील आमच्या या खारघर परिसरामध्ये 19 पासून सेक्टर 21 पर्यंत चांगला त्यांचा योगदान राहिलेला आहे। म्हणजे पूर्णपणे ही बांधणी आज उद्धव साहेबांच्या माध्यमातून जो आदेश आहे तो आदेश मात्र ही सर्व शिवसेनेच्या माध्यमातून पाळत असताना आज या सर्व महिला भगिनी आपण पाहतोय या सर्व शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ह्या रणरागिणी आज या व्यासपीठावरती आलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या ह्या सर्व रणरागिणी इथे उपस्थित झालेले आहेत। तर सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। चौकार यस तर सर्वांचा सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण अजून एक महान सन्मान घेणार आहोत। ज्या पद्धतीने जे कार्य बुवांच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे, कारण सर्वांना माहीतच आहे बुवांचे कार्य फार मोठे आहे। हरिभक्त पारायण भजन रत्न गुरुवर्य संगीत रत्न महादेव बुवा शाबासकर बुवा फक्त भजन करत नसून त्यांचे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्य फार मोठे आहे। बुवा फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर व देश परदेशात भजनाचे कार्यक्रम होतात। बुवा पंढरपुरची वारी हे नेहमी करत असतात आणि 40 वर्ष आज ते पंढरपुरी आळंदी वारी करत आहेत। तर बुवांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय। आमचे घनश्याम दादा घरत यांना विनंती आहे की आपण देखील यावं आणि आज आमचे गुरुवारी भजन रत्न महादेव बुवा शाबासकर देखील इथे उपस्थित आहेत। आमचे दादा अशोक बुवा पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत। दहा धावा झालेल्या आहेत आणि जबरदस्त फटका हवेमध्ये चेंडू आहे आणि हा झेल होता होता सुटतोय आणि चेंडू जातोय। तर घनश्याम दादांचा हा सन्मान आणि बोले आपण मॅच कडे थोड्याच वेळामध्ये आपण बुवांच्या विशेष सन्मानाकडे देखील वळणार आहोत। याच बरोबर व्यासपीठावरती ज्यांचे इथे आगमन होतंय क्रिकेटला धर्म मानणारा व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा माजी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। कारण नेहमीच क्रिकेटसाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व म्हणून राजेंद्र पाटील साहेबांकडे पाहिलं जातं, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। चौकार देण्यात येतोय। तुषार वाजंत्री सरपंच उपगण यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस मिळणार। मारलाय आणि थोडासा शॉट पडला, चेंडू गेला फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी। एनडीआर वॉरियर्स तळेखार वरून टीम मॅनेजर असलम भाई वरवंडे, टीम मॅनेजर सुहास भगत, टीम मॅनेजर रोहित पाटील, त्याचप्रमाणे अंकित वरवंडे, सरपंच उपगण तुषार वाजंत्री, रोहित मशेळकर आणि मुरुड रोहा चे सर्व क्रिकेट प्रेमी साधारण 100-200 जण इथे आलेले आहेत। त्या सगळ्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया या रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये। संदीप पाटील आमचे स्वागत करतायत आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं। अतिथी देवो भव गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं। मात्र मैदानात सामना सुरू आहे तो कैलासवासी दिलीप शेठ वासकर अँड भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवहाळ कोपरा, कॅप्टन समाधान वासकर उर्फ समा आणि एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड, कॅप्टन सरपंच विजय घाणेकर आणि टीम ओनर लहू खेडेकर विशाल कासकर
अतिशय चांगला सामना होणार. लुझरचा सामना सुरू आहे. या अगोदर आपण विनरचा सामना बघितला. जय माता दी सोनारी संदीप पाटील पप्पूची टीम गेलेली आहे. ती सुपर 16 मध्ये 11वी टीम दाखल झालेली आहे. आता ही 12वी टीम कोण दाखल होणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. व्यासपीठावर तमाम सर्व महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या नेत्या बसलेल्या आहेत आणि त्यांच्या समवेत सर्व क्रिकेट प्रेमी आणि शिवसेनेचे बडे नेते व्यासपीठावर बसलेत. वारकरी संप्रदायातील बरीचशी मंडळी व्यासपीठावर बसलेली आहे. भजन सेवा करणारी मंडळी बसलेली आहे. आणि दुसरं षटक मला असं वाटतंय ध्रुवित म्हात्रे घेऊन येतोय. बोरी उरणचा हा खेळाडू आहे ध्रुवित म्हात्रेचा हा चेंडू राईट ओव्हर. हो क्या बात आहे. उसळी घेतली चेंडू न बाउन्सिंग चेंडू टाकला त्यानं. आखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज विजय घाणेकर स्वतः कर्णधार जे तळेखार ग्रामपंचायतीचे सरपंच पण आहेत त्यांना खेळता आलेला नाहीये. प्रत्येक षटकारासाठी तुषार वाजंत्री सरपंच ओपगण यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. ते बॅट्समन साठी ही चेंडू निर्धाव. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. असे हे निर्धाव चेंडू परवडणारे नाहीयेत एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड या संघाला. त्यामुळे एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघाची खरं तर डू ऑर डाय मॅच आहे. या मॅच मध्ये जो हरेल जो पराभूत होईल तो या स्पर्धेतूनच बाहेर पडणार आहे. त्यामुळे ही मॅच जिंकणं दोन्ही टीम साठी खूप महत्वाचं आहे. हो जोरदार अपील बॅट पण फिरवलेली जोरात. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. स्लाइड टर्न आहे गोलंदाजीमध्ये तो ध्रुवित म्हात्रे याच्याकडून. लोकल बॉय ध्रुवित म्हात्रे आपल्याच परिसरातील हा खेळाडू आहे आणि खूप लांबून आलेले आहे. रोहा मुरुड वरून आलेला हा संघ आहे तो एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड. मुरुड म्हणजे समुद्र किनारा. कॅलिफोर्निया रायगडचं म्हणायला काहीच हरकत नाही. अतिशय सुंदर असा समुद्र किनारा. सफेद क्षार अशी वाळू आणि त्या वाळूवर येणारे गार वारे अशा या निसर्गानं समृद्ध असलेल्या या कोकणपट्टीतील हे सर्व खेळाडू आपण मैदानावर खेळताना बघतोय. या विजय घाणेकर यांच्या टीम मध्ये रोहा मुरुड क्षेत्रातील जास्त खेळाडू आहेत. तर या कुंडेवहाळ कोपरा टीम मध्ये पनवेल खालापूर आणि उरण भागातील बरेचसे खेळाडू आहेत. हा चेंडू बॅटवर बरोबर आला नाही. जातोय गलीमधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रननं 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघाच्या. नाणेफेक जिंकल्यानंतर समाधान वासकरनं समान निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. आतापर्यंत तरी त्या निर्णयाचं अंमल चांगलं झालेलं आहे. त्या निर्णयाला साजेल असं क्षेत्ररक्षण साजेल अशी गोलंदाजी झालेली आहे. मात्र एनडीआर वॉरियर्स संघाला आता हाणामारी करावी लागणार आहे. 1-2 षटकार तरी मारावे लागतील. आणि हा शॉर्ट पिच चेंडू स्लो केला. चेंडू ढकलला होता. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. सिंगल थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. आणि त्या उक्तीनुसार एक धावेंनी पुढे चाललेले आहेत एनडीआर वॉरियर्स. अगोदरच्या षटकामध्ये हाहाकार होता. षटकार चौकारांचा. 1 षटकार 3 चौकार ठोकलेले ते महेंद्र अंधेरेनं. अजूनही महेंद्र अंधेरे मैदानावर खेळतोय. 19 धावांवर खेळतोय महेंद्र अंधेरेनं. हा चेंडू कट केलाय पुन्हा त्याच एरियामध्ये. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असल्या कारणानं 2 किंवा 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. अशा वेळेला क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू मारून धावा जमवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये झाला. दुसरं षटक ध्रुवित म्हात्रेनं अतिशय चांगलं टाकलेलं आहे. जरा टाळ्या त्याच्यासाठी झाल्या तर बरं होईल कारण 4च धावा त्यानं या महत्वाच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. त्या 4 धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये. रायगड प्रीमियर लीग पर्व 5वं. दुष्मी खारपाड्यावरून संदीप घरत, अतुल घरत, अनिरुद्ध ठाकूर आणि अनिकेत घरत या मॅचचा आनंद तिकडून कोपऱ्यातून घेतात. त्यांचंही हार्दिक स्वागत. बरेचसे मान्यवर व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घेतात आणि ज्यांनी आपले आत्ताच मोबाईल सेट्स उघडलेले आहेत स्मार्ट टीव्हीवर या मॅचचा जे आनंद घेतात त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. अविनाशजी तावडे माजी नगरसेवक खोपोली यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या आरपीएल ला. नक्कीच आपण स्क्रीनवरती सर पाहू शकता कारण गुरुशेठ म्हात्रे यांच्यावरती जी जिम्मेदारी आहे
आणि खास करून आई सेवा सामाजिक संस्था जे चालवत आहेत ते चांगलं कार्य ते या परिसरामध्ये आणि गरजूंसाठी चांगली नेहमी सेवा देत असतात. बरेच कार्य त्यांच्या माध्यमातून असे झालेले आहेत. त्याचा पूर्ण त्याचे अपडेट आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळते. हा नक्कीच आपण रक्तदान शिबिर पण बघितलेलं आहे. रक्तदान हे किती मोठं दान आहे आता आम्हा सगळ्यांना माहीत झालेलं आहे. म्हणतात ना की रक्ताला माहीत नसतात जाती धर्माच्या भिंती, रक्तदानाने निर्माण होतात ती माणुसकीची नाती. तर ही माणुसकीची नाती जपणारं जाती धर्म पंत पोट जात ही सगळी बाजूला सारून रक्त हीच खरी जात आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते, आपल्या कुटुंबियांना गरज पडते, आपल्या मित्राला गरज पडते, तेव्हा रक्ताची किंमत आपल्याला कळत असते. असं आहे रक्तदान शिबिर कैलासदादांनी ठेवलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि हा चेंडू हवेत मारलाय, झेल होण्याची शक्यता, आणि हा झेल सुटला. नितीन धुळे स्वतःच्या गोलंदाजीवर हा झेल घेण्याचा त्यानं प्रयत्न केला, मात्र हा झेल सुटलाय आणि त्याचं नुकसान भोगावं लागतंय धावांच्या रूपानं. 1 धाव धावून पूर्ण करतायत फलंदाज विजय घाणेकर आणि महेंद्र अंधेरे. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती तळेखार मुरुड संघाची 23. 1 बाद 23. योगेश पवार बाद झाला. मागील मॅच मध्ये योगेश पवारांनं नांगर रोवला होता या विकेटवर, थांड मांडून बसलेला, मात्र या मॅच मध्ये लवकर आउट झाला. फुलटॉस प्रहार केलाय सरळ हातामध्ये, स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपला जातो आणि फलंदाज बाद. विजय घाणेकर कॅप्टन. बहु होतील बहु पर या समहाच मृत्यूला आव्हान तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू, असा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती गीत आमच्या डीजे मास्टरनं लावलेलं आहे. व्यासपीठावर आमच्या शिवसेनेच्या नेत्या कार्यकर्त्या आनंद घेत आहेत आणि या सेल्फी घेत आहेत, फोटो घेत आहेत, शूटिंग घेत आहेत, कारण याच आठवणी नंतर त्यांना उपयोगी पडणार आहेत. आता स्टेटस सगळ्यांचे रंगणार आहेत, फोटोज आपल्या ग्रुप्सवर टाकले जातील, कारण हा तर आनंद सोहळा आहे. रायगड प्रीमियर लीग फक्त खेळासाठी नाहीये, खेळाडूंसाठी नाहीये, ही आहे रायगड वासियांसाठी. रायगडच्या जल्लोषाचा दिवस आहे, रायगडच्या आनंदाचा दिवस आहे. आणि या महिला वर्गासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या तर बरं होईल. लीनाताईंच्या चेहऱ्यावरचं जे कॉन्फिडन्स आणि स्मित हास्य गेले महिनाभर आम्ही बघतोय. खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे लीनाताई. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही लढलात आणि महिलेनं कसं लढावं हे तमाम सर्व रायगडकरांना दाखवून दिलं लीनाताईंनी. लीनाताई तुम्हाला मनापासून आम्ही सॅल्यूट करतो. रणरागिणी कशी असायला पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण लीनाताई गरड यांनी दाखवलेलं आहे. आणि मैदानात बघा तशाच पद्धतीनं खेळ करावा लागणार आहे तो एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडच्या या धुरंधर फलंदाजांना. हो, हा चेंडू मारायचा होता मात्र सरळ गेला तो गोलंदाजाच्या हातामध्ये. नितीन धुळे आतापर्यंत 4 चेंडू नितीन धुळेंना टाकलेले आहेत, 2 धावा दिलेल्या आहेत, 1 विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. अजूनही या षटकातील मला असं वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज तयार नितीन धुळे. तुषार वाजंत्री सरपंच यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक, मात्र हा चेंडू जातोय तो चौकारासाठी. खणखणीत असा चौकार. फलंदाजीची गरज आहे ती एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघाला. खूप लांबून आलेला हा संघ आहे, साधारण 100-150 किलोमीटरचा लांब प्रवास करून, कारण हे जे खारघरचं टोक आहे हे खारघरचं टोक रायगडचं टोक आहे, त्यामुळे खूप लांबून आलेला हा संघ आहे. परिश्रम करतोय, पराकाष्ठा करतोय. षटकारांच्या हॅट्रिक साठी तुषार वाजंत्री सोन्या पाटील यांच्याकडून 5000
रुपयांचं प्राइज डिक्लेअर झालेलं आहे. बघूया या पारितोषिकाचे मानकरी ठरतील का हे फलंदाज. गरज आहे संघाला, कारण आतापर्यंत तरी कुंडेवाहाळ कोपरा समाधान वास्करचा संघ हावी झालेला आहे तो एनडीआर वॉरियर्सवर. 28 धावा धावफलकावर लागल्या. ओ हो, मस्त झेल, सुंदर झेल, फलंदाज बाद. रायगड प्रीमियर लीग पर्व 5वं आपण पाहतोय. 4 पर्वामध्ये आपण डे क्रिकेट खेळलेलो आहेत. फक्त दिवसा या मॅचेस ठेवल्या होत्या. मात्र यंदाच्या वर्षी हे डे नाईट क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. 4 वर्ष खूप मजा केली रायगडवासियांनी, खूप आनंद लुटला आणि यंदाच्या वर्षी पण सगळे रायगडवासी या रायगड प्रीमियर लीगचा आनंद लुटतायत. 24 तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थाने आज कैलास शेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित असलेले गुरुवर्य हरिभक्त पारायण आमचे भजन रत्न, संगीत रत्न महादेव बुवा शाबासकर यांना विनंती करेन की बुवा यावा, आपण आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती इथे नक्कीच केला जाईल. कारण वेळात वेळ काढून बुवांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज खरोखरच तर गुरुशेठ आणि कैलास शेठ यांना विनंती करेन की भजन रत्न महादेव बुवा शाबासकर यांना सन्मानित करावं. कारण पाहतोय आपण माळी सर, जर बुवांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आज 40 वर्ष पंढरपुरी पंढरपूरची वारी, बाहेर पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी. खेळ थांबवायचा आहे जरा. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती भक्त जना. 2 मिनिटं फक्त खेळ थांबवा. शाहबाजकर बुवांचा सन्मान इथे होतोय. मुझे वेद पुराण कुरान से क्या, मुझे प्रभु का पाठ पढ़ा दे कोई, मुझे मंदिर मस्जिद जाना नहीं, मुझे प्रभु के गीत सुना दे कोई. तुका गाणे गाय आणि गाण्यामध्ये विरून जाय असे भजन सम्राट आमचे गाण्यामध्ये अगदी विरून जाणारे हरिभक्त परायण महादेव बुवा शाहबाजकर आणि त्यांच्या समवेत आदरणीय आमचे अशोक बुवा पाटील यांचाही सन्मान इथे केला जातोय. जिथे जिथे शाहबाजकर बुवा गाणं गायला जात असतात, अभंग वाणीचा कार्यक्रम त्यांचा असतो, तिथे अभंग गाण्यासाठी नेहमी त्यांना साथकरी म्हणून जात असतात. ते अशोक बुवांचाही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. फक्त आपल्या देशातच नाही तर दुबई, कतार, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपल्या या मराठी भजनाची गोडी तमाम सर्व परदेशी वासियांना दाखवणारे आमचे अशोक बुवा. रामांबा पाटील आमचे कारगरचे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. धन्यवाद बुवा. अशोक बुवा तुमचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. यस, गेम स्टार्ट करा. यस, ओव्हर टू वन्स अगेन क्रिकेट मॅच. ध्रुवित म्हात्रे तयार. हा चेंडू फ्लिक केलाय, डाव्या एष्टीवरचा हा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला आहे आणि हा थ्रो मात्र थोडासा जास्त लांब थ्रो दिला गेला आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. 2 धावांनी 30 धावांपर्यंत पल्ला पार केलेला आहे आतापर्यंत तरी एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडला. साधारण आता रात्रीच्या या प्रहारामध्ये 10-12 धावांची सरासरी आवश्यक आहे ती एनडीआर वॉरियरला. आणि हा जोरात टाकलेला आवाज द्यायचा अपील पंचांवर थोडस
प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंच हुशार आहेत, तटस्थ आहेत. लेग बाईटचा इशारा त्यांनी दिला. एक सिंगल मिळते. क्रिकेटमध्ये धावा येणं फार महत्वाचं आहे. जर धावा आल्या गेल्या मग त्या अंगाला लागून असू द्या, पायाला लागून असू द्या, बॅटला लागून असू द्या, वाईड नो कुठल्याही असू द्या, धावा येणं फलंदाजांसाठी चांगलं असतं आणि तेच होतंय ते या मैदानावर. फलंदाज तेजस काटकर स्लोवर डिलिव्हरी केली आणि फसवा चेंडू होता. मिश्रित अशी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज ध्रुवीत, मात्र फसवला अक्षरशः फलंदाजाला. वेट केला होता थोडंसं तेजस काटकरनं, वेट करून हा चेंडू मारायचा होता, मात्र टर्न घेतला चेंडूनं, वळवला चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा त्यानं चेंडू टाकला आणि या चेंडूवर मिळते ती सिंगल. $6,000 पॉइंट्सला ध्रुवीतला बोरीच्या खेळाडूला घेतलेला आहे आणि नो बॉलचा इशारा. नो बॉल. धावून काढलेली एकूण 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. या 2 बोनसच्या धावा 2 मिळत आहेत. 22ची ना सर धाव? येस, 22 प्लस वाईट. लेग बाईज आणि नो. पंचांचं हेलिकॉप्टर फिरलेलं आहे. फ्री हिटचा हा चेंडू आहे. सर्कलच्या आत क्षेत्रक्षण बघा. ऑफ साइड मध्ये मॅक्झिमम खेळाडू ठेवलेले आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट आणि गलीमध्ये खेळाडू ठेवलेला आहे. ऑन साइडला सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग मध्ये बाकी सगळे खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत. ते ध्रुवीत मात्रेनं तेजसनं प्रहार केलाय. गॅप मध्ये चेंडू मारला जातोय आणि हा म्हणता चेंडू सीमारेषा पार. खणखणीत असा तेजसचा चौकार. आतापर्यंत एनडीआर वॉरियर संघाची आणि एकूण षटकं झालेली आहेत 3.4. अतिशय सुंदर फटका हा चेंडू. हो, जोरात प्रहार करायचा होता, मात्र यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. ध्रुवीत मात्र हा जो गोलंदाज आहे, बोरीचा गोलंदाज, 6,000 पॉइंट्सला त्याला घेतलं गेलेलं आहे. ऑक्शनच्या वेळेला भरपूर टीम्सनं त्याच्यावर बोली लावली आणि शेवटी या दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाळ कोपऱ्याच्या समाधान वास्करनं त्याला आपल्या टीम मध्ये जागा दिलेली आणि सिद्ध करतोय तो या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू, जमीन लगतचा फटका, मिड विकेट मध्ये चेंडू मारला जातो. एक सिंगल रन फक्त या चेंडूवर मिळते. हळूहळू धावांचा रथ आहे हा. धावांचा रथ आता हळूहळू पुढे सरकत चाललेला आहे. 4थं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर कुंडेवाहाळ कोपरा संघाची धावसंख्या 3/39. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय राजेंद्र पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. राजेंद्र पाटील म्हणजे क्रिकेटशी असलेलं त्यांचं घनिष्ठ नातं. गेली 20-25 वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. पहिले ते स्वतः क्रिकेट खेळलेत, आता जे खेळाडू क्रिकेट खेळतात, जे यंगस्टर्स क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी योगदान त्यांचं महत्त्वाचं राहिलेलं आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजेंद्र दादा पाटील. त्यांचंही आपण मनापासून इथे हार्दिक स्वागत करूया. सामना बघा स्थितीमध्ये आलेला 4 षटकं संपलेत. धावफलकावर धावा आहेत त्या 39. स्ट्राइक मध्ये उभा आहे तो फलंदाज तेजस काटकर आणि गोलंदाजीच्या मार्कवर नितीन धुळे. सिंगर अजय गायकवाड. क्या बात आहे. तर एक उत्कृष्ट गायक अजय गायकवाड साहेब इथे उपस्थित होत आहेत. तर त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत केलं जात आहे या व्यासपीठावरती.
अजय गायकवाड यांची हेअरस्टाईल, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी परिधान केलेला ड्रेस खरोखर कलाकाराला साजेल असा आहे. आणि रायगड प्रीमियर लीग तुमचे आभारी आहे, कारण पहिलं रायगड प्रीमियर लीगचं गीत तुम्ही लिहिलं, तुम्ही गायलं. रायगड प्रीमियर लीगची धून जी तुम्हाला थिरकायला लावते, नाचायला लावते, ते अजय गायकवाड यांच्यामुळे. अजय गायकवाड तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नंतर दुसरं गाणं लिहिलं ते आमचे दिनेश पाटील डेरवलीचे, त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. हो, हा चेंडू फ्लिक केलाय, गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय, 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. मिळतोय चेंडू अंतिम क्षणी डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. 2 धावांनी 41 धावांपर्यंत मजल मारलेली आहे आतापर्यंत एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडला. वॉरियर्स म्हणजे योद्धे, योद्ध्यासारखं या मैदानावर लढावं लागणार आहे एनडीआर वॉरियर्सला, कारण त्यांची गाठ आहे ती समाधान वास्करच्या टीमची. आतापर्यंतचे सगळे सीझन समानं गाजवलेले आहेत समाधान वास्कर. यॉर्कर चेंडू खणलाय, अक्षरशः खणून काढला चेंडू, कार्पेटला चिरत चिरत चेंडू येतोय, थ्रो पण चांगला होतोय आणि नॉट आउट करार दिलेला आहे. मला असं वाटतं पंचांनी आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत ते फलंदाज. 2 धावांनी मसूद गजगे, जो मागील मॅच मध्ये लवकर आलेला खेळायला, सध्या त्याला 6व्या क्रमांकावर पाठवलेलं आहे. ऑलराऊंडर आहे मसूद गजगे, माणगावचा हा खेळाडू. 5000 पॉइंट्सला त्याला घेतलेला आहे. तर नक्कीच इथे पाहुण्यांचं आगमन होतंय. माली सर, जर विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक मोठा क्रिकेटर, नवी मुंबईचा एक चर्चेत असणारा खेळाडू म्हणजे प्रमोद पाटील सानपाडा यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर प्रशांत कॉर्नरचे सन्माननीय निलेश ठाकूर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती, कारण मिठाई खावी तर प्रशांत कॉर्नरची, कारण पूर्ण प्रशांत कॉर्नरचं खावं ना तर ते म्हणजे मुगडाळीचा हलवा आहे ना. नक्कीच वेगवेगळे आयटम्स प्रशांत कॉर्नरला, आणि हायजिनिक सगळे आयटम्स आहेत. अतिशय चांगलं स्वच्छ असं प्रशांत कॉर्नर शॉप आपल्याला बघायला मिळतं. अजूनही 5 रात्री आपल्याकडे आहेत, तर तो हलवा नक्कीच इथे येईल, त्यांचा शंका नाहीये. त्यांचं मिक्स फ्रूट श्रीखंड पण चांगलं आहे. मिक्स फ्रूट श्रीखंड बघा, ते पण त्यांनी मागवलं तर बरं होईल, मागवायला लागेल. इकडून काजू कतलीची डिमांड आलेली आहे आमच्या कॅमेरामनची. प्रशांत सर थोडेसे टेन्शन मध्ये आले असतील, परंतु काही हरकत नाही. प्रशांत सर, तुमचं दुकान खूप चालू द्या अशी इच्छा आहे सगळ्यांची. आणि हा चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सिंगल रन या चेंडूवर मिळते. 45 धावा धावफलकावर लागतायत. 45 धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न आहे. 5वं षटक प्रगती पथावर आहे आणि या फ्लडलाईट मध्ये 50-60चं टार्गेट इनफ आहे. आपण 2-3 रात्रीमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे ते टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न या फलंदाजांकडून होतोय तो एनडीआर वॉरियर्सच्या. नितीन धुळे आपल्या कोट्यातलं 2रं षटक घेऊन आलेले आहेत. हो, मस्त प्रहार, मात्र सरळ हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रन धावसंख्या वाढतीये. धावसंख्या एनडीआर वॉरियर्स संघाची 46 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. वारकरी संप्रदायातील ही मंडळी, बरीचशी मंडळी व्यासपीठावर आलेली आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्या, कार्यकर्त्या, पदाधिकारी या मॅचचा आनंद घेत आहेत इथे. आणि हा फेटा खरं तर आपल्या बहिणींना अतिशय शोभून दिसत आहे. आणि तुम्हाला खरं मनापासून आम्ही सॅल्यूट करतो, कारण या स्पर्धेला तुम्ही आवर्जून आमच्या भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आई ग्रुप यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही भली मोठी स्पर्धा, रायगड प्रीमियर लीग, रायगडच्या क्रिकेटच्या कार्याच्या शिरपेच्या तुराक होणारी ही स्पर्धा आहे. एक मानाची स्पर्धा. तमाम सर्व रायगडवासी या मॅचचा आनंद घेत आहेत 24 लाईव्हच्या माध्यमातून. गायक
गायक आपले इथे फेटा बांधून तयार आहेत. अजय गायकवाड, मी म्हणालेलो अजय गायकवाड, दाढी त्याच्यामध्ये त्यांचे केस हे अगदी कलाकाराला साजेल असे आहेत. आणि त्यांना आता आमचे कैलास दादा त्यांच्या बाजूला जाऊन बसलेले आहेत. इकडे आमचे योगेश लहाने साहेब बसलेले आहेत त्यांच्या समूहात. पहिलं गाणं अजय गायकवाड यांनी लिहिलं आणि नंतर दुसरं गाणं आमचे दिनेश पाटील डेरवलीची यांनी लिहिलेले. ज्यांनी ज्यांनी ही गाणी बनवलेली आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि तिसरं गाणं परमेश माळींनी बनवलेलं, त्यांनाही धन्यवाद. हा चेंडू जोरदार अपील केलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या चेंडूवर मिळते एक सिंगल. या एका सिंगलनं हॅलो याचबरोबर इम्तियाज शेख साहेबांचं आगमन होतंय. शिवसेना शहर प्रमुख शिंदे गट. तर इम्तियाज शेख तुमचं देखील स्वागत आहे. कारण हा स्टेज आपण पाहतोय माली सर की सर्व क्षेत्रातून लोक या व्यासपीठावरती आपण पाहतोय. कारण हा खऱ्या अर्थाने या जोडीचा हा विजय आहे, या जोडीचा यश आहे. कारण कैलास म्हात्रे आणि गुरु म्हात्रे हा जे नाव जेव्हा घेतो तेव्हा आई हा नाव आपोआपच पुढे येत असतो. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असं म्हटलं जातं. आणि हे आईचं नाव या ग्रुपला दिलेलं आहे ते कैलासदादांनी. सामाजिक कार्य या परिसरामध्ये ते करत असतात आणि ही भली मोठी स्पर्धा त्यांनी भरवलेली आहे. 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या एनडीआर वॉरियर्सच्या. हा चेंडू प्रहार करायचा होता, शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर निघालेले, ढोपे पण टेकलेले आणि फ्लिक करायचा होता चेंडू. फाईन लेगच्या दिशेनं जमलं नाही. तिथे चेंडू रेंगाळत राहिला, घरंगळत राहिला आणि जोरदार अपील पण त्यांनी केलेला. खूप ऑफ स्टंपच्या बाहेर होते फलंदाज, त्यामुळे अंपायरला एवढं काही डिफिकल्टी झाली नाही. 48 धावांवर धावरत रोखून धरलेला आहे. शेवटचं हे षटक आहे या सत्रातलं, शेवटचं षटक. स्टायलिश पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, बरोबर मिडल नाही झाला चेंडू. एक धाव मिळते. सिंगल सिंगल मध्येच आला तर चौकार, षटकार असं हळूहळू होत होत 49 वर गाडी गेलेली आहे आतापर्यंत एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघाची. कडावरून गणेश कदम यांनी रायगड प्रीमियर लीगला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. सालवडचे गणेश कदम, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. उमेश माळी तयार, मारलाय मात्र हवेमध्ये होता. विरुद्ध दिशेने धावत जाऊन हा झेल टिपायचा होता तो अभिजितला, मात्र झेल टिपता नाही आला. धावचित करण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी रेफर केलंय ते थर्ड अंपायरला. कारण की यावं कैलाशात मात्रे आपल्याला विनंती आहे की सन्मानासाठी आपण नक्कीच पाहुण्यांच्या सन्मानासाठी यायचं आहे. गुरु म्हात्रे, त्याचबरोबर आमचे वासुदेव मामा, क्रिकेटचे निश्चित चाहते, माजी क्रिकेटर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बरेच वर्ष त्यांनी देखील क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलेलं आहे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून ज्यांची ओळख आहे आणि भारतीय जनता पार्टीचे एक सक्षम नेतृत्व राजेंद्र पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय या व्यासपीठावरती. वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर नक्कीच खरंच राजेंद्र पाटील, जिथे जिथे क्रिकेट तिथे तिथे राजेंद्र पाटील. बॅट्समन आउट. यस संदीप सर.
योगेश लहाने साहेब स्क्रीनवर आपण त्यांना बघतोय, आनंद घेत आहेत या मॅचचा मनमुराद. त्यांना शेवटच्या, मला असं वाटतं लीगच्या शेवटच्या दिवशी त्यांची टीम आहे. बेस्ट ऑफ लक त्यांना देऊया आपण भिंगरवाडी टीमला, किरण पवारच्या टीमला. आणि हा कॉन्फिडंटचा फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून हा चेंडू भिरकावला सरळ, तो 4 धावांसाठी. तर आपण इथे सन्मानाकडे वळणार आहोत. माली सर उपस्थित आमच्या महानगर शिवसेना महानगर आदरणीय लीनाताई गरड यांना विनंती करेन की यावं आपण, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तसेच आमचे ही सर्व महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सर्व महिला भगिनींना मी विनंती करेन की आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वेळात वेळ काढून आपण आलात आणि या सामन्यांचा आनंद देखील चांगल्या पद्धतीने आपण घेतलात, त्याबद्दल आपलं सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण नक्कीच महाराष्ट्र राज्य आई ग्रुप आणि आई ग्रुपच्या ह्या सदस्य देखील काही आहेत, कारण महिलांचा देखील एक आई ग्रुप आहे असं गुरु म्हात्रे यांनी आम्हाला सांगितलं. तर नक्कीच तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. कारण माली साहेब जर पाहायला गेलं तर खरोखरच आज महिला दिन आहे की काय, हा असंच वाटतंय. आज की नारी सबसे भारी. आणि या सगळ्या महिला कार्यकर्त्या, महिला पदाधिकारी सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आई ग्रुपच्या त्या मेंबर देखील आहेत. या आई ग्रुपच्या सगळ्या मेंबरचं मनापासून आपण स्वागत करूया. स्वागत करूया आनंदाने, हर्षाने उधळू शब्द सुमने. या शुभ समयाला आपण आलात, काय आम्हाला हवे दुसरे. आपण आलात, आप आहे, बहार आई म्हणायला काहीच हरकत नाही. या क्रिकेटचं वेड आहे किंवा क्रिकेटवर असणारं प्रेम या सगळ्या व्यासपीठावरील तमाम पाहुण्यांना घेऊन आलेलं आहे, ते या ओवेच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानावर. आणि माली सर जर विचार केला तर खऱ्या अर्थाने या दोन्ही बंधूंची एक ख्याती राहिलेली, एक रेकॉर्ड राहिलेला आहे की आपण बऱ्याच स्पर्धा पाहतोय, सगळीकडेच मान सन्मान हे होत असतात, परंतु जर सर्वात जास्त सन्मान कुठे होत असतील तर ते माझ्या मते आई ग्रुपच्या या प्रोग्राममध्ये होतात. हो नक्कीच. काल तर रविवार होता, त्यामुळे खूप प्रचंड गर्दी व्यासपीठावर झाली होती. आपण रायगड ठाण्याच्या मॅचच्या दिवशी बघितलं, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची झाली आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पाहुण्यांची रांग लागलेली आहे. सगळ्या पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच आजची 7वी रात्र आहे, ज्या अनुषंगाने अजून काही दिवस बाकी आहेत, तर अजून मान्यवरांची मानदियाली या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण इथे येणारा प्रत्येक हा मान्यवर हा महिला असो किंवा पुरुष असो, हा आनंदाने येतो आणि आनंदानेच नक्कीच जातोय. याचं हा एकमेव उदाहरण आहे. कारण या महिलांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण इथे आल्यानंतर मस्त त्याने एन्जॉय देखील केली की कुठल्या तरी एक अशा प्रोग्राम मध्ये आपण आलेलो आहोत की क्रिकेटचा महाकुंभमेळा काय असतं हे पाहण्याचं योग मिळालं. मेन म्हणजे त्यांचं फोटो सेशन थांबतच नाहीये. अतिशय चांगल्या या गोड आठवणी ते कॅमेरामध्ये घेतायत, आपल्या कुटुंबियांना पाठवतायत, आपल्या ग्रुपवर पाठवतायत आणि हीच तर खरी मजा आहे. कारण इथून गेल्यानंतर मग त्यांचे सोशल मीडिया, इन्स्टा असेल, स्टेटस असतील, अशा अनेक सोशल मीडियावरती नक्कीच त्यांना हे देता येतील की असा हा एक प्रोग्राम आपल्या खारघर नगरीमध्ये होतोय, याचा अभिमान. नक्कीच काहीतरी घोषणा देतात त्या. आमचे प्रेक्षक वर्ग देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या प्रेक्षकांचं आपण मनापासून आपण स्वागत करूया. तसेच या व्यासपीठावरती आमचे सन्माननीय प्रल्हाद शेठ गायकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच प्रल्हाद शेठ गायकर, स्वागत आहे आपलं. काल आम्ही अभिमन्यू शेठ गायकर साहेबांना देखील इथे पाहिलं, त्यांची देखील उपस्थिती पाहिली. आमचे भगवान शेठ गायकर असतील, एक नेते आहेत, तर त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. सर्व महिला भगिनींचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून
इथे करण्यात आलाय. मस्त ह्या मॅडमने तर मस्त स्पर्धेला एन्जॉय केले. मॅडम धन्यवाद. कारण हसत राहा आणि हसवत राहा, कारण जिंदगी ऐसे ही जीनी चाहिए. हा म्हणतात ना, हॅपीनेस इज द बेस्ट टॉनिक, हॅपीनेस इज द बेस्ट मेडिसिन. आणि हे मेडिसिन, आनंदाचं मेडिसिन सगळे पाहुणे इथे एन्जॉय करतायत. रायगड प्रीमियर लीगचा आनंद सगळेजण घेत आहेत. त्या सर्व रायगड प्रीमियर लीगवर प्रेम करणाऱ्या तमाम सर्व पाहुण्यांचं मनापासून आपण स्वागत करूया, त्यांना धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. संदीप पाटील साहेब, कोणताही प्रोग्राम किंवा कोणताही चित्रपट हिट कधी होतो? जेव्हा तुम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला लाभतो तेव्हा. नक्कीच नक्कीच सर. आणि खऱ्या अर्थाने गुरुशेठ म्हात्रे यांचं जे कार्य आहे या विभागामध्ये, ओवे ह्या परिसरामध्ये जे कार्य आहे, कारण त्यांच्याकडे दिलेली जिम्मेदारी आहे, त्या जिम्मेदारीला मात्र गुरु म्हात्रे यांनी अप्रतिम साजेसी कामगिरी केलेली आहे. आणि त्यांच्या पाठीमागे या सर्व महिला वर्ग या विभागामध्ये खंबीर उभ्या आहेत. याचं ज्वलंत उदाहरण आपण इथे पाहतोय. भरपूर सामाजिक कार्य, ब्लड डोनेशन कॅम्प, त्यानंतर आरोग्य कॅम्प, त्याच्याबरोबर ई सेवा कॅम्प आणि गरजू वस्तूंचं वाटप गरीब आणि गरजू मुलांना त्यांनी केलेलं आहे. ते कैलास दादा, लीनाताई त्यांच्या समवेत तिथे आहेत. त्यानंतर गुरुदादा आहेत. बरेचसे कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते आहेत. त्या सर्वांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. आणि या मॅडमना पण मनापासून आपण धन्यवाद देऊया. त्यांनी तर खूप एन्जॉय केलेलं आहे. नाव आम्हाला माहिती नाही. हा, खरं तर खारघर ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे संदीप भाऊ. मुंबईचं प्रवेशद्वार खारघर म्हणजे अगदी म्हणजे हाय आणि रिच लोकांची वस्ती असं म्हटलं जातं. मोठे मोठे टोलेजंग इमारती, टॉवर्स आणि सुसज्ज आणि समृद्ध अशी नगरी आहे खारघरची नगरी. या खारघरच्या नगरीमध्ये क्रिकेट खेळाडूंचं आणि क्रिकेटवीरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया आता मॅच कडे. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. 55 धावा केल्या. एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघानं जिंकण्यासाठी 56 धावांचं टार्गेट. आणि AK-47 ज्याला म्हटलं जातं तो समाधान वास्कर क्रिकेट मधला मैदानात. समा ओ हो दमदार सुरुवात गोलंदाजीची करतोय ते गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. कौस्तुभ पहिला चेंडू कौस्तुभनं टाकला आणि थोडासा उसळी घेतलेला चेंडू होता मागील मॅच मध्ये, पण पहिलं षटक कौस्तुभ म्हात्रेनं टाकलेलं. अफलातून अशी गोलंदाजी त्यानं मागील मॅच मध्ये केलेली. या मॅच मध्ये, या लुजर मॅच मध्ये तशाच गोलंदाजीची गरज आहे ती एनडीआर वॉरियर्सला. कैलासवासी दिलीप शेठ वास्कर अँड भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाळ कोपरा. समाधान वास्कर फलंदाजी करतोय. वळला समाधान, फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा. फाईन लेग एरिया मध्ये तो मारत असतो. मात्र हा चेंडू जातोय तो निर्धाव. 10-12 पावलांचा रनअप आहे तो गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेचा. तगडा असा हा राकट शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे. खूप लांबून धावत येतो आणि सरळ चेंडू वेगवान खूप स्पीडनं फेकत असतो. खूप स्पीडनं टाकत असतो. सरळ चेंडू विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तिसरा चेंडू कौस्तुभ म्हात्रे लगातार 2 चेंडू त्यानं मेडन टाकलेले आहेत. समासारख्या AK-47 ज्या खेळाडूला म्हटलं जातं क्रिकेट मधलं, रायगड टेनिस क्रिकेट मधलं त्याला. आणि हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी वाईडचा इशारा दिलेला आहे. वाईड डिक्लेअर केलेलं आहे पंचांनी. या वाईडनं खातं खोललं जातंय ते कैलासवासी दिलीप शेठ वास्कर अँड भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाहाळ कोपरा संघाचं. गायक आपले अजय गायकवाड आनंद घेतात या मॅचचा. त्यांचे सगळे सहकारी आनंद घेतात. देवा पवार
फोटोग्राफर वयाळशे हेही या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. प्रिन्स फोटोग्राफीवाले त्यांचं स्वागत. ओ मस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, काय लाजवाब अशी गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी सुरू आहे ती कौस्तुभ म्हात्रेची. पहिलं षटक तेही पॉवर प्लेचं कसं टाकावं याचं ज्वलंत उदाहरण या मैदानावर देतोय. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केलेली आहे, तिखट मारा केलेला आहे त्यानं, टप्पा त्याला अचूक सापडलेला आहे. प्रयत्न केले समाधान वास्करने इकडे तिकडे मारण्याचे, मात्र एका कसलेल्या, एका मुरब्बी, एका मातब्बर समासारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय ते कौस्तुभ म्हात्रेनं. एनडीआर वॉरियर्सचे सगळे सपोर्टर्स खुश झालेले आहेत, टाळ्या वाजवत आहेत त्या गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेसाठी. हा चेंडू कौस्तुभचा समाला, स्लोअर फुलटॉस होता वाटतं, स्लो केला चेंडू. हा चेंडू मारायला हवा होता, मात्र याही चेंडूवर एकही धाव नाही. 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत, 1 वाईडची धाव मिळाली होती, त्यानंतर 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. कौस्तुभ म्हात्रेनं लाजवाब अशी गोलंदाजी केली आहे, वारवर पलटवार केलेला आहे. सुंदर सुरुवात, दणकट सुरुवात, आक्रमक सुरुवात गोलंदाजीची करतोय तो गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, जिगर लागतं टाकायला, आणि असा जिगरबाज गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. हाही आकुट टप्प्याचा चेंडू समजला नाही, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 5 चेंडू निर्धाव. जरा जोरदार टाळ्या या कौस्तुभ साठी झाल्या पाहिजेत. धाव संख्या आहे 55, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि पहिल्या षटकातील, अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे खूप मोठं काम. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. कौस्तुभ आनंदी आहे, कौस्तुभ मात्र थोडासा राकट आहे, दणकट शरीर यष्टीचा आहे, व्यायामानं आपली त्यानं शरीर यष्टी बनवलेली आहे. तोच गोलंदाज 5 चेंडू मेडन टाकतोय. 6वा चेंडू मात्र मारलाय, प्रहार केलाय, आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू तटवला जातोय. या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल रन. अटक करावं. पुण्यात अजय गायकवाड यांनी गायलेलं हे गीत आहे, आणि वेगवेगळे त्यांनी गायलेली गीतं आज इथे डीजे मास्टर पेश करतायत. मात्र मैदानावर बघा, मैदानावर हा जो सामना सुरू आहे, कैलासवाडी दिलीप शेठ वास्कर अँड भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवहाळ, कॅप्टन समाधान वास्कर वर्सेस एनडीआर वॉरियर तळेखार मुरुड, कॅप्टन विजय घाणेकर. घमासान युद्ध, तुंबळ युद्ध जमलेलं आहे. ही बॅटल फील्ड आहे या मैदानावरची. पहिल्या षटकामध्ये एकूण 5 चेंडू निर्धाव टाकले गेले, आणि 2च धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 1 वाईडची, 1 समाधान वास्करनं बॅटच्या साह्यानं काढलेली. आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 54 धावांची गरज आहे. 10.80चा रन रेट झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 9.33चा रन रेट होता, आता 10.80. मात्र समाज जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत संकट टळलेलं नसणार आहे ते एनडीआर वॉरियर्स. कारण हा समाधान वास्कर रायगड टेनिस क्रिकेटची AK-47 कधीही हवी होऊ शकते. प्रयत्न सुरू आहे, आणि 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 तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी मागणी करण्यात आली आहे. आमच्या महिलांपैकी मोबाईल बघा एक इथे आहे, कोणाचा आहे बघा, मोबाईल राहिलाय. मेन चीज आहे ती, विसरून जाऊ नका. ज्यांचा कोणाचा मोबाईल असेल त्यांनी घेऊन जावं. मला असं वाटतं कोणत्या तरी मातेनं त्याच्या मुलाच्या हातात दिला असेल म्हणून विसरला असेल. हा एक बॅग पण आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. तिसरे पंच तपासतायत नक्की काय झालं, आणि पंचांचा निर्णय फलंदाज बाद. धावचीत डीजे बजाव.
मसूद गजगेला 500 रुपयांचं पारितोषिक. डायरेक्ट त्यानं म्हणजे चेंडू फेकल्या कारणानं स्टंपवर हा चेंडू. हो हो हो, प्रहार प्रहार केलाय, वार पे पलटवार. मैच में अभी ट्विस्ट आया, उतुंगा असा षटकार. प्रतीक ठाकूर केगावचा हा खेळाडू 6000 पॉइंट्सला त्याला समाधान घेतलेलं. वन डाऊन पोझिशनला सलामीला आलेला प्रतीक ठाकूर समाधान वास्कर बरोबर आता सर्वस्वी जबाबदारी त्यानं आपल्या हातामध्ये घेतलेली. हार्ड हिटर फलंदाज आहे, टोलेबाजी करणारा फलंदाज आहे, हाणामारी करणारा फलंदाज आहे. तो फलंदाज प्रतीक ठाकूर केगावचा हा खेळाडू आता या मॅच मध्ये त्यानं जान आणलेली आहे. प्रत्येक षटकामागे 10-11 धावांची सरासरी, म्हणजे एखाद षटकार मिळाला तर चौकार किंवा सिंगल डबलवर जरी त्यांनी लक्ष केंद्रित केलं तरी या धावा होऊ शकतात. हे माहिती आहे समाधान वास्करच्या सगळ्या स्क्वॉडला आणि त्या अनुषंगाने त्यांची बॅटिंग सुरू आहे. मात्र एनडीआर वॉरियर्सचे गोलंदाज भेदक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. मसूद गजगे हा चेंडू मसूद गजगेचा खणून काढलेला यॉर्कर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा मात्र मिळालेला नाहीये. या चेंडूवर एकच रन मिळते. मैदानाच्या दोन्ही बाजूने प्रेक्षक ओरडतायत, कधी या बाजूनं कधी त्या बाजूनं. तुंबळ युद्ध मैदानामध्ये, कारण डू ऑर डायची लढाई आहे. या मॅच मध्ये जो हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल हे माहिती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना, खेळाडूंना, पाठीराख्यांना. राजेंद्र पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समोर आमचे कैलास दादा बसलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. राजेंद्र पाटील त्यांना त्यांचे ते दिवस कोळख्याचे आठवत असतील की त्याही वेळेला कसे ते खेळायचे आणि कशी मॅचची मजा घ्यायची आहे. मसूद गजगे तयार आहे. हा चेंडू मसूदचा शॉर्ट पिच चेंडू होता, कट केलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये टाळ्यांचा कडकडाट मसूद गजगे साठी होतोय. कधी इकडून कधी तिकडून टाळ्या वाजतायत, हे महत्वाचं आहे ते या मॅच मध्ये. संदेश पाटील आपल्या 24 लाईव्ह आपल्या सगळ्या सहकार्यांकडे लक्ष ठेवून येते आणि अतिशय चांगली क्लॅरिटी त्यांची बघायला मिळते. अतुल शेट औटी आलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू हो हो हो, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईटनं खूप बाहेर होता हा चेंडू, ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. टर्न करतात मसूद गजगेंकडे, टर्न आहे, थोडासा लेग स्पिन पद्धतीचे चेंडू टाकतात. व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत, स्पीड व्हेरिएशन पण आहे त्यांच्याकडे. मिश्रित अशी गोलंदाजी मसूदची. मात्र हा चेंडू प्रहार केलाय लॉंग ऑन मध्ये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद प्रतीक हर्षद पाटील. मॅचचा कोण उभं राहतोय, कोण बसतोय, कोण नाचतोय, कोण थिरकतोय. रायगड प्रीमियर लीग एक उत्सव ठरलेला आहे तुम्हा सगळ्यांसाठी. रायगड प्रीमियर लीग मैदानात तर खेळ खेळतायत खेळाडू, मात्र मैदानाच्या बाहेर त्यांचे चाहते, त्यांचे सपोर्टर आनंद लुटतायत. ही बाब रायगड साठी खूप महत्वाची बाब ठरलेली आहे. आनंदोत्सव सगळीकडे, आनंदी आनंदकडे सगळीकडे, चोहीकडे. आतापर्यंत चेंडू मसूद गजगेने फेकलेले आहेत 5 आणि शेवटचा या षटकातील चेंडू शिल्लक असावा तो मसूद गजगेचा. समोर आहे फलंदाज अभिजित ठाकूर, छोटे ठाकूर. छोटे ठाकूरांनी हा चेंडू हलकासा कट केला.
या ठाकूर ब्रदर्सने आपल्या रायगडचं नाव रोशन केलेलं आहे, आपल्या रायगडचं नाव देश विदेशामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. हे ठाकूर ब्रदर्स मधले हे छोटे ठाकूर मैदानात उतरले. 2 षटकं संपली, धावा झाल्या 11. बोला अध्यक्ष. हेच तर आपण काही सन्मानांकडे वळणार आहोत. उपस्थित असलेले आमचे मान्यवर वेलात वेल काढून इथे आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण घेतोय. इम्तियाज शेख साहेबांना विनंती करेन की आपण यावं. शिवसेना खारघर शहर प्रमुख शिंदे गट यस मुनाफ आमिर जी, इनका भी सम्मान यहाँ पर होगा. शिवसेना विभाग प्रमुख है शिंदे गट के. तळेखारची पब्लिक मला असं वाटतं लेफ्ट साइडला त्या स्क्रीनच्या बाजूला आहे. तुषार वाजंत्री यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक सरपंच साहेबांकडून. तिकडे असलमबाई वरवंडे आहेत, सुहास भगत आहेत, रोहित पाटील, अखिल वरवंडे, रोहित मशेळकर आणि मुरुड रोहा क्रिकेट प्रेमी. जरा मुरुडच्या प्रेक्षकांना विनंती आहे, जरा जोरदार टाळ्या तुमच्याकडून झाल्या पाहिजेत. क्या बात है, क्या बात है. मुरुडकर आता खुश आहेत. दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडवहाळ कोपराकडून पण टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण सामना अटीत तटीचा आहे. आणि हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. उचळी घेतले चेंडून आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. तसेच आमचे राम मामा यांना विनंती असेल की यावं आपण. तिसऱ्या पंचांकडे मदत मागितलेली आहे. तसे आमचे रोंजनचे दिनकर पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. राममामा पाटील यांचा सत्कार इथे होतोय. क्रिकेट सर्व क्षेत्रामध्ये राममामा पाटील यांचा एक नाव आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये गेलं तरी राममामा पाटील यांचा आदराने नाव, आणि आता वारकरी संप्रदायामध्ये देखील राममामा पाटील यांचं चांगलं नाव. वाईड तर इथे दिनकर दादा पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. रोंजनचे आमचे 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 44 धावांची गरज आहे. 11.25 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती फलंदाजांना. आणि या फ्लड लाईट मध्ये हे टार्गेट थोडंसं कठीण आहे, मात्र हे कठीण सोपं करावं लागणार आहे कुंडेवहाळच्या 72 फलंदाजांना. तर अभिजित छोटे ठाकूर प्रहार केलाय छोटे ठाकूरांनी, आणि हा मिड विकेट मध्ये भिरकावलाय तो उतुंग असा षटकार. प्रशांत कॉर्नरचे मालक आमचे सन्माननीय निलेश ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन की यावं आपण. त्याचबरोबर आमचे रामदास कोल्हे साहेब आणि प्रमोद पाटील साहेब सानपाडा. जर नक्कीच हा सन्मान या व्यासपीठावरती प्रशांत कॉर्नरचे आमचे मालक निलेश ठाकूर साहेब. बघा अतिशय वेलात वेल काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. छोटे ठाकूर षटकार मारलाय. अभिजित ठाकूरनं 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम त्यांनी या अगोदर केलेला आहे. ओ वेगवान वेगवान खूप 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 वेग. शोएब अख्तरची सारखी गोलंदाजी मैदानावर सुरू आहे. तू कौस्तुभ मात्रेनं पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिलेल्या. रामदास कोल्हे साहेबांचा देखील सन्मान इथे होतोय. पंच काय तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. एक धाव एक चेंडू महत्वाचा आहे. निर्णायक सामना आहे. डू ऑर डायची मॅच आहे. या मॅच मध्ये जो हरेल तो या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. अतिश पाटील दिगोडे यांच्याकडून छोट्याला 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले लगातार, तर 5000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. प्रमोद पाटील यांचा देखील सन्मान. फेअर डिलिव्हरी. त्याचबरोबर प्रल्हाद गायकर फेअर
फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांची सूचना आलेली आहे. बोला संदीप साहेब. कौस्तुभ. हो हो अभिजित हावी झालेला आहे आणि खेळाडू कक्षाच्या पलीकडे उत्तुंग असा षटकार छोटे ठाकूर यांचा. बघा तिकडे मिडविकेटला बसलेले आहेत येलो टी शर्ट वाले खूप आनंद घेत आहेत या मॅचचा. नाव माहिती नाहीये आम्हाला, मात्र प्रेक्षक राजा आज एन्जॉय करतो. आणि काय प्रहार केला बघा अभिजितनं, खडे खडे स्ट्रोक्स मारला षटकारासाठी. प्रदर्शन काय करूया. भारतीय जनता पार्टी खारघर शहर चिटणीस. कौस्तुभचा हा चेंडू तटवलाय, मात्र जमिनी लगतचा फटका, कार्पेटला चिरत हा चेंडू गेला. थ्रो पण चांगला. हे वादळ आलेलं षटकारांचं ते शमलेलं आहे. लगातार म्हणजे 4 चेंडूमध्ये त्यानं 2 षटकार ठोकलेले आहेत. ते फलंदाज अभिजित ठाकूरनं स्ट्राईक मिळतोय प्रतीक ठाकूरला. प्रतीक ठाकूरनं पण 1 षटकार मारलेला आहे. केगावचा हा खेळाडू आहे, नावाजलेला हा खेळाडू आहे, कधी पण हावी होऊ शकतो अशी क्षमता असलेला खेळाडू आहे. कौस्तुभ म्हात्रेनं आपली क्षमता इथे दाखवलेली आहे गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिलेल्या, या षटकामध्ये 2 षटकारांचा मार त्याला खावा लागलाय. शॉर्ट पिच चेंडू फक्त फ्लिक केलाय, दिशा दिली आहे, 1 धाव मिळते. या सिंगलनं हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती कुंडेवाहाळ कोपरा संघाची 2-26 2-26 या तिसऱ्या षटकातील मला असं वाटतंय शेवटचा 1 चेंडू शिल्लक असावा. बघतोय अभिजित कुठे कुठे क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची होती. अभिजित तगडा आहे, ताकदवर आहे, त्याच्या बाहूमध्ये बळ आहे. जर का चेंडू बरोबर स्वीट एरियामध्ये लागला तर षटकार मिळतोय. आपण इथे आतापर्यंत पाहिलेलं आहे. तयारीमध्ये आहे, 2 डाऊन पोझिशनला 4थ्या क्रमांकावर मैदानात उतरला आणि संघाला सावरलंय आतापर्यंत तरी अभिजित ठाकूरनं. कौस्तुभ टू अभिजित, फुलटॉस, मात्र सरळ मिडविकेट मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्पीडला थोडासा लगाम लावलाय. त्यानं बघितलं की अगोदर एक्सप्रेस हायवेच्या स्पीडनं आपल्याला चालायचं होतं, आता लोकल रोड आलेला आहे, त्यामुळे त्या लोकल रोडच्या स्पीडनं तो चालतोय. संयमी फलंदाजी करतोय, डोकं शांत ठेवून फलंदाजी करतोय तो अभिजित ठाकूर. आतापर्यंत धावा जर आपण बघितल्या तर कुंडेवाहाळ कोपरा संघाच्या खात्यावर जमा आहेत त्या 27 धावा. आलेख बघा. पहिले जे ब्राऊन डोंगर आहेत ते डोंगर पहिले फलंदाजी करणाऱ्या NDR वॉरियर्सचे पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. त्यानंतर कमी कमी म्हणजे 4, 6, 10 अशा धावा येत गेल्या, 9 अशा धावा येत गेल्या. मात्र या रायगड प्रीमियर लीग मध्ये हा जो आलेख आहे तो आलेख मात्र चढता होत चाललेला आहे. तो समाधान वास्करच्या टीमचा पहिल्या षटकामध्ये 2, त्यानंतर 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. तर सर आपण इथे सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके गायक अजय गायकवाड सरांना विनंती करेन की साहेब यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार इथे करायचा आहे. खरोखरच वेलात वेल काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर असं गीत देखील त्यांनी बनवलेलं आहे. तर अजय गायकवाड यांचा हा अजय गायकवाड ज्यांनी रायगड प्रीमियर लीगला गीत लिहिलंय, कैलास दादांसाठी गीत लिहिलेलं आहे, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी एक गाणं गावं. सगळ्या आयोजकांची विनंती आहे की त्यांनी एक सुंदर असं गाणं गावं. स्माइलिंग फेस त्यांचा, सुंदर असा आवाज तमाम सर्व क्रीडा रसिकांना ऐकायचा आहे. रायगड प्रीमियर लीग
तर इथे अजय गायकवाड यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच झालाय. तसेच विशाल पाटील सर पंच रायगडचे यांचं देखील इथे आगमन झालंय. यस यस अजय गायकवाड सर. उपसरपंच सन्माननीय विश्वास शेंडे यांना देखील विनंती करेन की साहेब यावं, आपण देखील आपला देखील सन्मान इथे केला जाईल. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. कारण त्या दिवशी मात्र नक्कीच अजय गायकवाड यांना वेळ नव्हता, न तर पहिल्याच दिवशी ते देखील आले असते. तर विश्वास सरांचा हा सन्मान. यस हॅलो हॅलो. तर आज खारघर या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगचं आयोजन अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजक आमचे दादा कैलास दादा म्हात्रे आणि गुरुदादा यांनी हे फार सुंदर असं आयोजन केलेलं आहे. त्या निमित्तानं खास करून या ठिकाणी मला आमंत्रित केलं आमचे जीवा भावाचे योगेश दादा लहाने, तसेच संपूर्ण आई ग्रुपच्या वतीनं मी या ठिकाणी आलेलो आहे. सर्वांनाच पुढील वाटचालीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आपली फरमाईश आहे की काहीतरी गाऊन जायला पाहिजे आल्यासारखं, तर नक्कीच कैलास दादान गुरु दादान केलंय आयोजन, अहो कैलास दादान गुरु दादान केलंय आयोजन. रायगड प्रीमियर लीग साठी खारघरच सजलंय मैदान. रायगड प्रीमियर लीग साठी खारघरच सजलंय मैदान. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. क्या बात आहे. जागेवर गाणं रचलं त्याने बघा. जरा जोरदार टाळ्या अजय गायकवाड यांच्यासाठी झालं पाहिजेत. कलाकार मंडळींसाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. संदीप पाटील साहेब मॅच चालू करायची ना. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. तुंबळ युद्ध खरं तर इथे सुरू आहे. ते कुंडेवाहाळ कोपरा विरुद्ध तळेखार मुरुड च्या दरम्यान. गोलंदाज तयार आणि हा चेंडू हवेत मारलाय. झेल होण्याची शक्यता. यष्टीरक्षकाचे सेफ हँड आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. अभिजित बाद होतोय. निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येतोय तो अभिजित. चेंडू बघा कसा टाकला. थोडासा वळवला, बरोबर स्वीट एरियामध्ये लागला नाही, कोपऱ्यावर लागला बॅटच्या आणि खूप उंच गेला. तिथेच यष्टीरक्षकानं ओळखलं आणि झेल टिपला. बॅक स्क्रीनच्या जवळ जे आहेत, साईड स्क्रीनच्या जवळ जी मंडळी बसलेली आहे त्यांना विनंती आहे की थोडंसं आपण बाजूला व्हा. बाजूला भरपूर जागा आहे इकडे, तिकडे बसा प्लीज. आमचे कांचन पालकर स्कोरर फोटो घेत आहेत अजय गायकवाड यांच्या बरोबर. आणि आता त्यांची जागा प्रतीक गोवारी आमचे स्कोरर यांनी घेतलेली आहे. हर्षद ठाकूर मैदानात येत आहेत. केगावचा हा खेळाडू हर्षद ठाकूर 4500 पॉइंटला समाधान वास्कर यांनी त्याला घेतलेलं आहे. आता दोन्ही खेळाडू मैदानावर आहेत. केगावचेच, एकाच गावातील ॲडव्होकेट मनोज कुमार रोहा चे मालक आमचे शिंदे साहेब, राजेश शिंदे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. मनोज शिंदे आणि राजेश शिंदे यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रोह्यावरून बरीचशी मंडळी आलेली आहे आणि रोहेकरांनी या मुरुडकरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यात तुषार शिंदे यांनी हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला तटवलाय. एक सिंगल रन तर घेतलेली आहे. या सिंगल रन धावफलक हळूच वाढतोय, धावसंख्या पोहोचते.
ती 28च्या घरामध्ये. 28 स्पीड जो होता दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार लगावले गेले आणि आता मात्र तो स्पीड कमी कमी झालेला आहे आणि एक चांगला फलंदाज अभिजित ठाकूर मात्र बाद झालेला आहे. नवीन आलेला फलंदाज हर्षद ठाकूर तयार, मागे येऊन मारलाय, फाईन लेगला फटका फसलाय आणि अजून एक मासा गळाला लागला. प्रशांत मोहरेच्या फलंदाज बाद होतोय तो प्रतीक ठाकूर. एनडीआर तळेखार विरुद्ध दिलीप शेठ वास्कर अँड भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाहाळ कोपराचा सामना आपण पाहतो. डू ऑर डाय, लुजर लुजरची मॅच सुरू आहे आणि एनडीआर तळेखार संघा शुभेच्छा तुषार शिंदे आणि ॲडव्होकेट मनोज कुमार प्रतिष्ठान रोहा यांच्याकडून आलेल्या आहेत. मात्र कुंडेवाहाळ संघाचे एक एक खेळाडू बाद व्हायला लागलेले आहेत. आता समीकरण बघा, येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. आमचे समालोचन क्षेत्रातील मित्र अजिंक्य भौड हेही या मॅचचा आनंद घेत आहेत. जयराम माळी मार्केवाडी कर्जतवरून बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. गोरक्ष पवार यांचंही स्वागत. हा चेंडू हो ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, जमीन लगतचा फटका मारलाय, धावत येतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर, मागे राहायला तयार नाहीयेत आणि असंच क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे कारण ऑनसाइड मध्ये सर्कलच्या आत एक पण खेळाडू ठेवलेला नाहीये, एकही क्षेत्ररक्षक ठेवलेला नाहीये. स्टार्टअप घ्यावा लागतोय तो लॉंग ऑन किंवा मिड विकेट मधील क्षेत्ररक्षकाला आणि चेंडूवर यावं लागतंय. 2 धावा रोखाव्या लागतायत. 2 धावा रोखल्यामुळे फक्त सिंगल मिळते फलंदाजांना. 14 चेंडू मध्ये आता 27 धावा पाहिजेत. स्ट्राईक मध्ये तो हर्षद ठाकूर. हर्षदनं हा चेंडू भिरकावलाय, तो सरळ लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दोघे धावतायत बघा कव्हरिंगला, कारण त्याला माहिती आहे या ऑनसाइड मध्ये सर्कलच्या आत कोण नाहीये. एक एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू महत्वाचा आहे. प्रशांत मोहरे अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, दष्टपुष्ट शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे. कुरुळ अलिबागचा हा खेळाडू, कुरुळचं नाव प्रशांत रोशन करतोय. मोहारेला हा मारलाय मिड विकेट मध्ये, स्क्रीनच्या पलीकडे उतुंग असा षटकार ठोकतोय सुमित पाटील. तर मानगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष भाई दसवते इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर मानगावचे वैभव टेंबे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे तेजस अंकुश पाटील युवा सेना तळोजा शहर अध्यक्ष, अभिमन्यू अर्जुन गोरे शिवसेना तळोजा शहर समन्वयक, अच्युत विष्णू पाटील, त्याचबरोबर मनोज मुंबईकर आणि याचबरोबर धरणा गावचे महेंद्र पाटील, नरेश पाटील हे या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा हरकमल बेदी मॅडम इथे उपस्थित आहेत. तसेच संगीता ठाकूर महिला दक्षता तळोजा पोलीस स्टेशन आणि स्नेहा राणा मॅडम. तर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष हरकमल बेदी जे शरद पवार गटाचे एक डॅशिंग नेतृत्व आहेत. तर बेदी साहेब स्वागत आहे तुमचं. नवदीप शेठ पाटील समाजसेवक नावडे आणि अमोल मात्रे यांचं स्वागत. जयराम माळी मार्केवाडी यांचं स्वागत. रुकेश काठावले भातान यांचंही स्वागत. चंद्रकांत भोईर भातान यांचं स्वागत. आणि बरेच जण या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच पण तशी आहे, टफ मॅच आहे, अटीतटीचा सामना आहे, चुरशीची लढत निर्माण झालेली आहे. कोण जिंकेल कोण हारेल आता सांगणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. दोन्ही 12वे आमच्या दोन्ही बाजूला बसलेले आहेत. त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, कॉन्फिडन्स पण आहे पण थोडंसं टेन्शन दिसतंय, निरागसता त्यांच्या चेहऱ्यावर आलेली आहे. कारण डू ऑर डायची मॅच आहे. मॅच मध्ये हारलात या स्पर्धेतून बाहेर. फलंदाज मात्र कॉन्फिडंट त्याच्या चेहऱ्यावर झळकतोय.
तो हर्षद ठाकूरच्या. आमचे जुईचे विश्वास भगत साहेब आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे मुरबीचे अरुण पाटील आणि रोशन पाटील हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. निखिल धारवे सर्वे मुरुडचा हा खेळाडू 2000 पॉइंट्सला त्याला घेतलेलं कर्णधारानं सिद्ध करावे लागतील हे पॉइंट्स या मैदानावर. समोर आहे तो फलंदाज हर्षद ठाकूर, तगडा फलंदाज आहे, स्ट्रॉंग हिटर असा हा फलंदाज आहे तो हर्षद. यॉर्कर चेंडू खेळवलंय चेंडू यॉर्कर टाकला, टाळ्यांचा कडकडाट येतोय तो एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड करून. आणि असंच व्हायला पाहिजे, मॅच मध्ये ठसन पाहिजे, मॅच मध्ये अट्टी व्हायला पाहिजे. आणि तीच चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते या लुझरच्या मॅच मध्ये. 11 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे ते कुंडेवाहाळ कोपराला. हा चेंडू निखिल धारवेचा, हर्षदनं प्रहार केलाय, वा रे वा, लॉंगॉन सीमारेषे पलीकडे उत्तुंग असा हर्षदचा षटकार. ये मुल्क है वाद आहे. महागुरु आमचे MD गडगे साहेबांचा हा आवाज होता. आणि छत्रपती शिवरायांचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा स्फूर्ती येते. हर्षदला पण तेच झालं, षटकार ठोकला टाइमावर, वेळेवर, अगदी गरज असताना. गरजेला जो उपयोगी ठरतो तोच खरा मित्र असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि समाधान वास्करच्या गरजेला उपयोगी पडलेला आहे तो हर्षद ठाकूर. तयार आहे निखिलचा सामना करायला. निखिलचा चेंडू, व्हॉट अ फिल्डिंग, वाह जबरदस्त, काय युद्ध, कधी बाजी इकडून कधी तिकडून. म्हणजे एक गोळी मारतोय तर दुसरं क्षेपणास्त्र टाकतोय, दुसरा बॉम्ब टाकतोय, अशी परिस्थिती मैदानावर पाहायला मिळते. कोणाचं एकाचं पारड जड नाही, दोन्ही बाजूला हे विजयाचं पारड समप्रमाणात झुकलेलं आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टीमच्या बाजूने निर्णय देतोय. 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. हा चेंडू मिड विकेट मध्ये मारायचा होता, लॉंगॉन मध्ये मारायचा होता आणि लॉंगॉन मध्ये मिळते ती एक सिंगल रन. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे मैदानावर. गोलंदाज हावी झालेले आहेत, फलंदाज पण हावी झालेले आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण हा सामना बघतोय. 2,88,000 होते एक तासापूर्वी, आता 2,89,000 झालेले आहेत सबस्क्रायबर. त्यांना, त्या सगळ्या सबस्क्रायबरना आम्ही मनापासून धन्यवाद देतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हा चेंडू फ्लिक केलाय, डाव्या यष्टीवरचा होता, पायावर जाणार होता, मात्र चेंडू फ्लिक केला. सिंगल काढली सुमित पाटीलनं, एक सिंगलनं धावफलक हलतोय, धावसंख्या पोहोचते ती 44. 4 चव्वे आलेले आहेत बघा. 44 वर 4 विकेट आणि ओव्हर पण 4.5. 4 चौके आपल्याला या स्कोरबोर्डवर आता पाहायला मिळतात. अतिशय चांगली मॅच, अटीतटीची झुंजार खेळी दोन्ही टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. आणि हा प्रहार केलाय, मात्र हातामध्ये होता आणि हा लॉलीपॉप टाकलाय, सोडलाय. स्वतः कर्णधार मला असं वाटतंय विजय घाणेकर यांच्या हातामधून चेंडू निसटतोय आणि एक मोठं जीवनदान बघा. निखिल धारवेनं मस्त चेंडू टाकलेला, वळवलेला, टायमिंग बरोबर जुळलं नाही आणि हा चेंडू गेला हातामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या विजय घाणेकर यांच्याकडून. हा झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय ते फलंदाज हर्षद ठाकूरला. एकूण धावा 45. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे ती कुंडेवाहाळ कोपराला. काय सांगायचं, कॅच सोडली दादा. आता तू काय सांगायचा हिसाब नाही. तो कोणाची कॅच सोडलीये. 6 चेंडू 11 धावा. ग्राफ बघा बरोबरीच चाललेला आहे. ऑरेंज ग्राफ आणि ग्रीन ग्राफ गाठत चाललेला आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये मागील इनिंग मध्ये 9 धावा आलेल्या आणि आता 11 पाहिजेत. 9 धावा आलेल्या, आता 11 पाहिजेत. कोण जिंकेल कोण हारेल सांगणं कठीण आहे. मुसीबतों में शरीफों की ताकत कभी कम नहीं होती.
जला भी डालो सोना मगर उसकी कीमत कभी कम नहीं होती. 100 नंबरी असली सोनं कोणतंय ते आता सिद्ध करावं लागणार आहे. ते NDR वॉरियर्स तळेकर मुरुडला आणि दिलीप शेठ वासकर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाळ कोपराला. समाधान वासकर समा वर्सेस विजय घाणेकर, लहू खेडेकर विशाल कासकर वर्सेस कुंडेवाहाळ कोपराचे ओनर असा हा घमासान. ओ जोरदार अपील केलाय. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू जातोय तो मेडन, अतिशय जवळून चेंडू गेलेला. पहिला चेंडू मेडन जातोय. 6-11चं समीकरण बदलतंय. 5-11 वर येतंय. पानिपतची लढाई जशी झालेली तशी लढाई आपल्याला इथे पाहायला मिळतंय. युद्ध खऱ्या अर्थाने एक तुंबळ युद्ध या मैदानावर पाहायला मिळते या दोन्ही टीम दरम्यान. कुंडेवाळ कोपरा आणि तळेखार मुरुड. ओ प्रहार प्रहार केलाय आणि लॉंग ऑन मध्ये हा उत्तुंग षटकार मारतोय तो फलंदाज हर्षद ठाकूर. षटकार खरोखर खलीवलीच झाली या मैदानावर. परिस्थिती वेगळी होती, परिस्थिती आता अजून वेगळी पाहायला मिळते. हर्षद ठाकूर कर्दनकाळ ठरलेला आणि सेन्सिबल क्रिकेट खेळले हर्षदनं. शांत संयमी झेल सुटला गेला त्याचा विजय घाणेकर यांच्याकडून आणि त्या झेलचा फायदा तो उठवतोय. जीवनदानाचा फायदा उठवतोय. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. दोन्ही बाजूचे प्रेक्षक अक्षरशः उसळलेले आहेत. अक्षरशः मजा घेतात या मॅचचा त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये. शॉर्ट पिच चेंडू तटवलाय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये मात्र झेल टिपला जातोय आणि अजून एक अडसर दूर होतोय. हर्षद बाद होतोय. कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. चेंडू मध्ये आता 5 धावांची गरज आहे. बरोबरीला 4, जिंकायला 5. धावा केल्या होत्या 55. NDR वॉरियर्सनं जिंकण्यासाठी 56चं टार्गेट ठेवलेलं 6 षटकांमध्ये आणि आता परिस्थिती बघा. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. निराश अंतःकरणाने हर्षद ठाकूर बाहेर जातोय मात्र त्याच्यासाठी टाळ्या वाजवतायत त्याचे पाठीराखे आणि का वाजू नये. 16 धावांची उपयुक्त इनिंग त्यांना खेळली. सुमित पाटील मैदानात आहे. एक षटकार त्यानं ठोकलेला आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज मैदानात जातोय तो उमेश माळी. केवाळे आमच्या कांचन पालकरच्या गावाला उमेश माळी 1500 पॉइंटला याला घेतलेलं आहे. आता बघूया हे जेवढे कर्णधारांना पॉइंट्स खर्च केलेले आहेत ते पुरेपूर म्हणजे वसूल झालेले आहेत. खरं तर दोन्ही कर्णधारांचे. प्रत्येक टीम मधला मेंबर कसोशीनं प्रयत्न करतोय, परिश्रमांची पराकाष्ठा करतोय. आपली टीम जिंकलीच पाहिजे या उमेदीनं आणि या परिश्रमानं मैदानावर खेळतोय. शेवटचं षटक प्रशांत मोहारेच्या हातामध्ये दिलेलं आहे. 3 चेंडू त्यानं टाकलेत, 6 धावा दिल्यात आणि 1 गडी त्यानं बाद केलेला आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. फलंदाज मैदानात उमेश माळी, मॅन फ्रॉम केवाळे. बघतोय लेग गार्ड मागतोय मला असं वाटतंय पंचांकडून. प्रीतम आमचे पंच गार्ड दिलेला आहे. बघतोय इकडे तिकडे क्षेत्रक्षणाची व्यूहरचना आपल्या डोक्यामध्ये त्यानं घेतलेली आहे आणि आता खेळण्यासाठी तयार आहे तो प्रशांतचा चेंडू. स्लोवर टाकला प्रशांतनं. स्लोवर चेंडू टाकला. 1 तर घेतलेली आहे. दुसरीसाठी धावलेत आणि 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 2 धावा धावून पूर्ण केलेत. इकडचे म्हणतात विकेट किपर अरे इकडे फेकायला पाहिजे होता, तिकडे फेकायला पाहिजे होता. मात्र तिथे जो खेळाडू असतो तो किती भ्रमित झालेला असतो तिथे गेल्यानंतरच आपल्याला कळत असतं. 2 धावा या चेंडूवर मिळतात. आता समीकरण बघा. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. ती कुंडेवाहाळ कोपराला. टेन्शनची मॅच आहे, हाय व्होल्टेज मॅच आहे, अटीतटीचा सामना. मी याआधी म्हणालो की या मैदानावर लिंबू टिंबूच्या मॅचेसच नाही झाल्या, लुटुपुटूच्या लढाईच नाही झाल्या. इथे झाल्यात
त्या अगदी तगड्या लढाई झाल्यात, ते अगदी तुंबळ युद्ध, आणि तेच तुंबळ युद्ध आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. प्रशांत तयार आहे आणि इकडे आहे उमेश. हो, हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय चेंडू, आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. वाईड साठी ना पंचा? यस, वाईड चेक करण्यासाठी तिसरे पंच बघताय. डिसिजन पेंडिंग. आमचं हे कॉइन कसं फिरतंय बघा. डिसिजन पेंडिंग. आणि रायगड प्रीमियर लीगचा लोगो. विवेक आमचे बसलेले आहेत तिथे, ऑपरेटर. टेन्शनची मॅच आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ अतिशय नावाजलेले असे संघ आहेत. आणि या लुजर मॅच मध्ये सुद्धा एवढी मजा आलेली आहे, एवढी अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते की वाह रे वाह. डिसिजन पेंडिंग. धकधक 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 वाढत चाललेली आहे सगळ्यांची. डीजे मास्टर एक गाणं लावून जरा थोडस टेन्शन रिलीफ करा. आपण पाहतोय एक बॉल फार महत्वाचा आहे. सर्दी खोकला गायब. आता काय होणार, ही मॅच कोण जिंकणार? फेअर डिलिव्हरी. त्यांच्या पास न्या पुसपुस होणार. वा, फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. आणि पंचांनी सांगितलंय चला आपापल्या जागा घ्या. टाळ्यांचा कडकडाट होतोय तो एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघाच्या पाठीराख्यांकडून. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. बरोबरीसाठी 2, जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. बरोबरीसाठी 2 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तो 1. सबस्क्राईब करा आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट चॅनलला, ज्यावर आपण ही लाईव्ह मॅच बघताय. 2,89,093 सबस्क्रायबर झालेले आहेत. 3 लाखाचं आमचं टार्गेट आहे, आणि ते जर पूर्ण झालं तर तुम्हाला आम्ही नक्की 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 धन्यवाद देऊ. आता रंगात आली ही, रंगात आली ही मॅच. क्या बात आहे, रंगात आलेली आहे मॅच. जर प्रशांतनं ही मॅच जिंकवली तर ओनर लहू खेडेकर आणि विशाल कासकर यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस मिळणार. 1 चेंडू 2 धावा बरोबरीला, जिंकण्यासाठी 3. आपण आता म्हणजे कॉमेंट्री पण बंद करू, फक्त आपण बघायचा आहे तो चेंडू. आणि टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. मारलाय चेंडू आणि झेल टिपला जातोय, आणि हा सामना जिंकलेला आहे तो एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघानं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डीजे बजाव. चला गुरुशेठ यायचं आपण, आणि कैलास शेठ. तुषार वाजंत्री चे सरपंच यस, आमचे राजेंद्र पाटील साहेब नक्कीच इथून प्रस्थान करतात. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात त्याबद्दल. आणि तुषार वाजंत्रीचे सरपंच अप्पावणे यांच्याकडून तुषार वाजंत्री जे सरपंच आहेत आमचे आपणे ग्रामपंचायतीचे, त्यांच्याकडून समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे साहेबांसाठी. थँक्यू व्हेरी मच. मॅच गरम झाली आहे. आणि डीजे वाल्यांसाठी 1,500 रुपयांचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. वा वा वा.